Audio Jungle. Audio Jungle. Lucky to have an interaction session with a multi-talented and a multi-faceted personality, Bhagyashree Desai. एक बार जोर से तालियों से भाग्यश्री जी, आप हमें यहाँ आने के लिए हमारे जो रिक्वेस्ट कबूल की उसके लिए तहे दिल से धन्यवाद। हमारा पूरे क्लब मेंबर्स की तरफ से आपको मोस्ट वेलकम एंड यस। Now I request our treasurer, Advocate Aarti Zara, to please introduce today's guest. Thank you, President. व्यासपीठावरचे मान्यवर आणि माझ्या मैत्रिणींनो, आज मला खूप आनंद होतोय बघता इतके छान गेस्ट आहेत त्यांचं मला इंट्रोडक्शन द्यायचं आहे। तर मी सादर करते महाराष्ट्राची कलासृष्टी समृद्ध करणारी बहुआयामी कलाकार, अभिनेत्री, निर्माती, कवयित्री, चित्रकार, उद्योजिका असंही इतक्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या मराठी नाट्य चित्रपट, मालिका, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स यांच्यामधूनही वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या 2500 पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग, 150 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत। त्यांची नाट्य संस्था रसिक मोहिनी आणि रसिक मोहिनी आर्ट्स तर्फे त्या इतरांनाही रंगभूमीवर येण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि मार्गदर्शन करतात। त्यांचं शिक्षण झालं आहे MA इंग्लिश मधून आणि MBA बिझनेस मॅनेजमेंट। रंगभूमीवर तुम्ही ऐकलंच असेल चिरंजीव आईस हे नाटक, ब्लाइंड गेम, देवयानी यासारखी नाटकं, चित्रपट मालिकांमध्ये लेक लाडकी, राजवाडा, ओढ लागली जीवा, कबड्डी, साहित्यामध्ये आषाढ हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर 15 पेक्षा जास्त पुरस्कार या काव्यसंग्रहाला मिळालेले आहेत। संस्था आणि त्यांचं कर्तृत्व पुणे नाट्य निर्माता संघटनेच्या त्या अध्यक्ष आहेत, संस्कार भारती शाखेच्या उपाध्यक्ष आहेत, नाट्य संशोधन मंदिराचे त्या सदस्य आहेत। किशोर पंप्स, आपण पिंपरी चिंचवडमध्ये राहतो, किशोर पंप्स हे पंप कंपनीच्या त्या डायरेक्टर आहेत। रोटरी क्लब ऑफ हिलसेडच्या ऑनररी मेंबर्स आहेत। मैत्रिणींनो, अशा ह्या भाग्यश्री देसाई कलाकार आपल्या प्रेझेंट आहेत। तर आपल्याला वाटतं की त्यांनी किती, म्हणजे आतापर्यंत मी वाचलं तर त्यांनी वेगवेगळ्या कलाक्षेत्रात केलेलं काम आणि पुरस्कार वाचले, पण लक्षात घ्या ही नाण्याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगते, अदर साइड। त्यांचं सामाजिक कार्य पण तेवढंच आहे। पुणे जिल्ह्यात नेरे येथे पंचक्रोशी आदर्श विद्यालय या शाळेतील मुलं, मुली आणि स्टाफ यांच्यासाठी त्यांनी 12 स्वच्छतागृह बांधून दिलेली आहेत। पुण्यातील मतिमंद मुलांच्या सावली या संस्थेसाठी ते नेहमी भरघोस मदत करतात। करोना काळात जेव्हा माहिती आहे सगळी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी सगळं बंद होतं, तर 40 रंगकर्मींना मदत म्हणून रसिक मोहिनी तर्फे त्यांनी 1 महिना पुरेल एवढा किराणा, दिवाळी फराळ याचं वाटप केलेलं आहे। निवारा वृद्धाश्रम आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि इतर वृद्धाश्रम सुद्धा दरवर्षी रसिक मोहिनी तर्फे एक ठराविक रक्कम या ठिकाणी पोहोचवली जाते। त्यांना खूप पुरस्कार मिळालेले 150 आपण बघितले, पण त्यातले मी निवडक तुम्हाला फक्त सांगते। अखिल भारतीय नाट्य परिषदेचे 3 पुरस्कार, उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी निर्मल पुरस्कार, आदर्श फाउंडेशन तर्फे नॅशनल युनिटी अवॉर्ड, तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे नाट्यभूषण पुरस्कार। अशा या मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक चमकता तारा आपल्या देखण्या व्यक्तिमत्वाने आणि सशक्त अभिनयाने सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या आदरणीय भाग्यश्री देसाई यांचे मनपूर्वक स्वागत करूया। मुक्तीताई, थँक्यू। माझा साखरपुडा झाला, पुण्यात मी लग्न होऊन येणार होते। जयाचो ज्यांनी परवा परीक्षण केलं त्या साखरपुड्याला हजर होत्या, म्हणजे त्या जयू देवल आधीच्या आणि भाग्यश्री पण देवल आधीच्या, आणि आम्ही दोघं दर्शनला गेलो होतो।
पडलं, मोहन हीच का तुझी होणारी बायको. सो द ओल्ड डेट बॅक्स टू दोज डेज. आता भाग्यश्रीच्या फॅमिलीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. आपल्याला देवल सर्कस आठवते का? नाव आठवतं? एंटरटेनमेंट इंडस्ट्री कधी होत्या बघा त्यांच्या काका. तर आता लहानपणाबद्दल थोडंसं काही सांग तुझ्या मिरजेला असतानाच्या. सगळ्यात प्रथम सगळ्यांना मला खूप खूप नमस्कार. आणि आय एम रिअली ऑनर्ड अँड प्रिव्हिलेज दॅट यू हॅव इन्व्हायटेड मी हिअर फॉर द इंटरव्ह्यू अँड द वे I was received. Thank you so much for that. And thank you. So, I prefer to talk English or Marathi. Marathi. सगळ्यांना समजतं मराठी? English, Marathi. So, मध्ये हो चालेल. ओके. सो आता मुक्तीने सांगितलं तसं आम्ही देवल मिरजेचे, सांगली मिरजेला देवल म्हणून मोठी फॅमिली अजूनही आहे. आणि आता माझी चुलत भाऊ सगळं ते फॅमिली बिझनेसच आणि बघतात. पुण्याला देवल भांडीवाले कारखाना जो आहे, चांदीच्या भांड्याचा कारखाना, ते माझे सगळ्यात मोठे काका. आणि आमची सर्कस होती, म्हणजे अर्थात ही स्वातंत्र्यानंतरचं लगेच होतं. मी ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल फक्त, पण ऐकूनच एवढं ते तेव्हा होतं की आशिया खंडातली सगळ्यात मोठी सर्कस होती म्हणजे तेव्हा ती. आणि परदेशात गेलेली खूप पहिली सर्कस होती, भारतीय सर्कस. आणि त्याच्यानंतर म्हणजे आत्ताच्या आपण सर्कशीमध्ये तो मृत्यूचा पोळा बघतो, पटपटी जाते त्याच्यावरून, ते माझ्या आजोबांनी केलेलं होतं. आणि गांधी हत्येनंतर जी जाळपोळ झाली सगळी, त्यावेळेला मग पण शेती भीती घर सगळं जाळलं. आणि तेव्हा मग आजोबांची सर्कस काढायची. तर त्यांना सगळ्यांनी, तेव्हा मी ते म्हैसाळमध्ये राहत होते आणि म्हैसाळमधनं मग लोक चिंता करायला लागले, हा काय सर्कस काढणार आहे. हो, 4 दिवसांनी त्या हत्ती घेऊन आले. हॅलो, ते तेव्हा 4 दिवसांनी ते हत्ती घेऊन आले आणि सगळ्यांना दाखवून दिलं की मी सर्कस काढू शकतो. मग ते आणि त्यांचे 2 भाऊ, माझे आजोबा आणि त्यांचे 2 भाऊ, अशा ठिकाणी ती सर्कस चालू केली. आणि माझ्या माहिती म्हणजे जे काही मी ऐकले त्याच्याप्रमाणे 2052-53 पर्यंत आय थिंक होती सर्कस. मग नंतर आजोबा गेले आणि मिस्टर सर्कस मात्र कमला सर्कसमध्ये विलीन झाली, असं ऐकलेलं आहे. आपण आता थोडंसं तुझ्या पुण्याच्या प्रवासाकडे किंवा पुण्याला कृष्णा डॉक्टर आय स्पेशालिस्ट देवल, आता आपण तिच्या स्वतःच्या फॅमिलीबद्दल ऐकूया थोडंसं. माझे वडील डोळ्याचे डॉक्टर होते आणि लंडनला जाऊन त्यांनी त्यावेळेला डोळ्याचं शिक्षण केलं, काय ती पदवी घेतलेली होती. मग त्यांनी काही दिवस प्रॅक्टिस सांगलीमध्ये केली, इचलकरंजी, कोल्हापूर अशा ठिकाणी केली. माझा जन्म इचलकरंजीचा. आणि नंतर मग ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये मग त्यांनी दवाखाना सुरू केला. मला इथे सांगायला अजून एक आनंद होईल, कॉन्टॅक्ट लेन्स ह्याचं जे उगम झाला पुण्यामध्ये, तो माझ्या वडिलांनी सुरू केला. आता त्यावेळेला मी असं ऐकलं की हार्ड लेन्सेस असायच्या, म्हणजे त्रास व्हायचा मला वाटतं, माहिती आहे. पण लेन्सेसच लोकांना माहिती नव्हत्या. ते बाबांनी आणखी सुंदर बॉक्स करून असं ते गिफ्ट द्यायचं सुरुवात केलं लोकांना, माहिती व्हावं म्हणून. आणि मला माहिती झाल्यावर ते सुरू झालं तेव्हा. आणि खूप त्यांनी म्हणजे ते सुद्धा माझं जे चॅरिटी जे काय थोडंफार माझ्यामध्ये आलेली आहे ना, ते माझ्या वडिलांकडनं आले असं वाटतं मला. आणि वडील खूप चॅरिटी करायचे त्या काळात सुद्धा. फ्री चेकअप कॅम्प, हो, आय चेकअप कॅम्प, कल्याणचं काम करायचं. वेणू माधव नेत्रपेढी हे पुण्यातली पहिली त्यांनी सुरू केली. आणि आता ती दिनानाथला आम्ही डोळे केली, दिनानाथमध्ये असते ती. सो असं त्यांनी त्यांचं ते म्हणजे समाजकार्य एकीकडे आणि डोळ्याचं हे चालू असतं. तुमच्या रंजनाताई खूप अप्रिशिएट करतात त्या डॉक्टर रंजनाकडं. ती लगेच तिने कनेक्ट केला त्याच्याशी. ओके. आता मला असं वाटतं की दोघी बहिणींबद्दल थोडंसं सांग. म्हणजे विमल मावशी, आम्ही बाबा आणि विमल मावशी असं म्हणायचं. यांच्या आई ज्या होत्या विमल मावशी, आणि माझ्या सासूबाई आणि विमल म्हणजे हिच्या आई या
राईट फ्रॉम KG आय थिंक. आणि त्यामुळे मला म्हणजे मला लहानपणापासून पमा मावशी आणि आम्ही एकच होत असं वाटायचं, एकच फॅमिली आहे, इतकं आम्ही एकत्र असायचो. आणि कुठल्याही सणासमारंभाला विथ थिक्स अँड थिंग्स इन द लाईफ वी ऑल यूज टू बी टुगेदर. त्यामुळे तो बॉन्ड खूप छान आमचा तयार झालेला होता. आणि नंतर मग मी म्हणलं तसं मोहनने लग्न ठरवलं असं कळलं. सो वी वर व्हेरी हॅपी ऑफकोर्स टू ग्रीट हर. आणि मला आठवत आहे तुमची एंगेजमेंट सुद्धा. हिच्या 2 बहिणी, जयूबाई जी सितारिस्ट आहे, प्रसिद्ध उस्ताद उस्मान खान साहेबांची ती शिष्या, आणि हिची मधली बहीण जी होती राजश्री देवल, ती होमिओपॅथी डॉक्टर पण गायची अप्रतिम. त्यामुळे सगळ्या तिन्हीच्या तिन्ही बहिणी कलाकार. तर थोडं जयूबाईबद्दल. ताईला सतारीची आवड माझ्या आईमुळे लागली. आई माझी प्रोफेशनल नाही, पण घरातल्या घरात सतार वाजवायची. आणि आईचं एवढंच नव्हतं, ती वडिलांना पण हॉस्पिटलमध्ये मदत करायची, ऑपरेशन्सना नंतर कन्सल्टेशनला सुद्धा जायची. आणि संध्याकाळी तिला 2 तास वेळ मिळायचा, त्याच्यात ती सतार वाजवायची. आणि ते आम्ही मग शाळेत वगैरे आलं की ते ऐकत बसायचो. ते ताईने कुठेतरी पिकअप केलं आणि शी गॉट लायकिंग फॉर दॅट इन्स्ट्रुमेंट लेटर. आणि तिने मग त्याचं पुढे आता बरंच काय काय केलं. आणि राजश्री मधली वेळ होती, शी वॉज अन होमिओपॅथ डॉक्टर. अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट हर. पण ती सुद्धा म्हणजे आमच्यासारखंच तिचं खूप सुंदर गायची, पेंटिंग्स खूप सुंदर करायची. ती जर्मन शिकलेली होती आणि रानडे इन्स्टिट्यूटला शिकवायला होती आणि स्कॉलरशिपवर ती जर्मनीला पण जाऊन आलेली होती. सो शी वॉज ऑल्सो मल्टीफॅसेटेड. सगळ्याच बहिणी अतिशय टॅलेंटेड आपण म्हणूया, गुणवान आणि रूपवान सगळंच होत्या तिन्ही तशाच. आता थोडंसं शाळा आणि कॉलेजमध्ये पण शॉर्ट घेऊया, आणि थोडं शाळेबद्दल आणि थोडंसं कॉलेजबद्दल. ओके, माझ्या शाळेचा प्रवास बराच वाकडा तिकडं झाला आहे. पहिल्यांदा घराच्या जवळ म्हणून राममोहन प्रायमरी स्कूल इंग्लिश मिडियम शाळा होती. सो आय वॉज देअर टिल 4th स्टँडर्ड. आणि मग त्याच्यानंतर जवळपास, कारण मला इतकं ते इंग्लिश झालं, मला मराठी लिहिता वाचता पण यायचं नाही. मग सेंट हेलेनासमध्ये मला घातलं. आणि म्हणजे प्रभात रोडवरनं सेंट हेलेनास आहे, यूज टू टेक 1 hour बाय बस, आणि 2 बसेस बदलायच्या. आणि इट वॉज अ व्हेरी हॅक्टिक जॉब फ्रॉम 5th स्टँडर्डपासून तिथे. पण आय वॉज डुईंग वेल. 7वीपर्यंत होते तिथे. आणि मग 7वीत काय व्हायचं, आमच्या बाकीचे, पण मी तिथे नाटकात वगैरे कामं करायची शाळेतल्या, तर मग दमून व्हायची, संध्याकाळी उशीर व्हायचा आणि बसमध्ये मी झोपून जायची. असं 2-3दा झालं. नशिबाने तेव्हा दिवस चांगले होते. त्यामुळे जरी झोपले तरी कंडक्टरने उठवलं मला नंतर. आणि 2-3दा असं झालं की बस भरलेली असताना मी चढायला गेले आणि पडले. मग तो आय थिंक शॉक घेतला आहे बाबांनी. आणि मग मला घराच्या जवळ विद्यार्थी गरवाला शिफ्ट केले एकदम. हो. आणि पुढे गरवारे कॉलेजमध्ये तू इंग्लिशमध्ये? हो, इंग्लिशमध्ये मी BA मी पहिली आले ते. आणि नंतर मग युनिव्हर्सिटीमध्ये मी MA केलं इंग्लिश, शेक्सपियर इंग्लिशमध्ये. मग आता हे पुरुषोत्तममध्ये भाग घेणं, नाटकातली सगळी कामं आणि हा बाकीचा सगळा कलेच्या विश्वाशी संबंध कधी, कसा, किती आला? मला ॲक्च्युली लहानपणापासूनच समूह आवड होती. नकला करायची मी खूप. शाळेतल्या शिक्षकांच्या वगैरे नकला करायची. मग घरी जायचं, मार खायचा, हे चालू होतं. आणि पण शाळेचं गॅदरिंग म्हणल्यावर लेवल पाहिजेच. मग तो डान्स असेल, नाटक असेल. मग मी 7वीत असताना, तर 7वीत का 8वीत असताना हिमगौरी आणि 7 पुटकी हे नाटक आमच्या म्हणजे मुलांच्या भाषेत लिहिलं, पूर्ण दिग्दर्शन केलं, त्याचं ते पथ्य केलं, कॉस्ट्युम्स केले, असं सगळं ते केलेलं होतं. बाळाचे पाळण्याची ॲक्टिंगची करिअर शाळेतच सुरू झाली. हो, ती आपणच होती. मग विविध स्पर्धांमध्ये मी सतत भाग घेत होते. सकाळ नाट्यवाचन स्पर्धा, इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स असायच्या वेगवेगळ्या. आणि एकदा तर असं झालं की 10वीची परीक्षा होती, पण 10वीच्या परीक्षेत मला 10 ठिकाणी वेगवेगळी पारितोषिक होती. मग ते काव्यवाचन होतं, नाटक होतं, एकांकिका होती, एकपात्री, असं सगळे प्राइजेस पण होते.
आता मग विद्यापीठानंतर ॲक्च्युली विद्यापीठाच्या वेळेला पुरुषोत्तममध्ये पण मी भाग घेतलेला होता. 1 वर्ष मला प्राईज पण मिळालं पुरुषोत्तमला. आणि युथ फेस्टिवल्स आणि हे जे असायचे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स त्याच्यामध्ये पण मी खूप भाग घ्यायची. आणि त्यामुळे एकच छोटंसं सांगते, बाबांची अशी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि मला सुद्धा वाटत होतं डॉक्टर व्हायला काही हरकत नाही, म्हणून मी सायन्सला घेते ॲडमिशन. आणि पहिल्या दिवशी आम्हाला याला तुमचं झुलॉजीला रिसेप्शनला उंदीर आला आणि त्यांना ना इट्स सो सॅड ॲक्च्युली. ते फ्रॉक्स आणि ते येतात ना त्यांना अर्धी भूल दिलेली असते, त्यांना पूर्ण भूल पण असते दिलेली आणि वी हॅव टू कट देम. आणि ते फोर्सेप चालवला आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो आणि तो उडाला असा. आणि असं 2-3दा झालं. मी बाबांना म्हणलं मला शक्य नाही, मला ब्लडच बघत होतं. सो आय शिफ्टेड टू आर्ट्स. आणि मग आर्ट्सला गेल्यानंतर काय पाहिजे तेवढं गाडी चालू झालं. मग तुझं ॲक्च्युली लग्न झालं किशोर देसाईंशी, जे किशोर कॉम्सचे CEO आणि ओके. आय वॉज डुईंग माय MA in university and किशोर वॉज डुईंग हिज इंजिनिअरिंग इन इंजिनिअरिंग कॉलेज. आणि तो युनिव्हर्सिटीत आलेला असताना कॅन्टीनमध्ये आम्ही पाहिलं एकमेकांना. आणि त्याच्या आदल्याच दिवशी मी त्याने नाटक केलेलं पाहिलं होतं. तो ही सिंग्स व्हेरी वेल. आणि त्यांनी कृष्णाचं काम केलेलं संगीत मानापमान केलेलं होतं आणि तो रोल मी त्याचा बघितला. आणि मग युनिव्हर्सिटीमध्ये मी पाहायला म्हणाले आता कृष्ण असं झालं ते. सो वी गॉट टू नो इच अदर. आणि देन वी हॅड कोर्टशिप फॉर अबाउट 2 years. माझं तेव्हा फर्स्ट इयरच चालू होतं युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग लग्नाची मला माहिती पण नव्हतं हे लोक कोण आहे, काय करतात वगैरे. तर मला एकाने मध्ये कोणीतरी विचारलं की ते देसाई म्हणजे काय, त्यांचं पंप म्हणजे काय, पेट्रोल पंप्स आहेत का? म्हणलं हो बहुतेक. ते किशोरला सांगितल्यावर त्यांनी मला पिंपरीला घेऊन गेला आणि फॅक्टरी दाखवलं हे आपण करतो. त्यांची समोरच आहे, इंद्रोच्या समोर आहे किशोर कॉम्स जेजुरीकरांच्या आणि यांच्यात चालत नाही आहे का? मी नुसतंच बोलते माझा बोलतोय ना बस आता पण वाईट दिसतं. बरं आता मला असं तुझी दोन्ही मुलांची खूप टॅलेंटेड आहेत. सिद्धार्थ आणि संजना. सो सिद्धार्थने पुण्याच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंगमध्ये केलं ME. आणि त्याच्यानंतर तो स्टॅनफर्डला होता. स्टॅनफर्डला 2 वर्ष त्यांनी एन्व्हायरो इंजिनिअरिंगमध्ये MS केलं. आणि देन ही वॉज वर्किंग इन हार्वर्डचा एक त्यांनी कोर्स केला त्याच्यानंतर. अँड देन ही वॉज वर्किंग इन सिंगापूर फॉर an year. आणि देन फायनली ही जॉईन अगेन किशोर कॉम्स. नाव इज अ मॅनेजिंग डायरेक्टर होते. ती डिजिटल डिझायनर आहे. तिने DSK स्कूल ऑफ ॲनिमेशनमधून तिने डिजिटल डिझायनिंगचा 4 वर्षाचा कोर्स केला. त्याच्यानंतर सिंगापूरला तिने 1 वर्ष पुन्हा ॲनिमेशन आणि डिझायनिंगचा कोर्स केला. आणि आता ती नंतर ना ती झिंगा म्हणून अमेरिकन कंपनी, तर बेंगलोरला तिथे 2 वर्ष ती जॉब करत होती. आणि मग कोविड सुरू झाला त्यात ती पुण्यात आली परत. मग पुण्यातनं वर्क फ्रॉम होम चालू होतं त्यांचं. मग फायनली शी लेफ्ट द जॉब आणि तिने स्वतःचं आता फ्रीलान्स सुरू केलं. आणि तिचा नवरा जो आहे तिचा आता त्यांचं लग्न झालं. बट इज इन टू टोटली डिफरंट बिझनेस. त्यांचं डॉग सलॉन आहे. तिथे डॉग ग्रूमिंग, फ्रेश फूड, डॉग ट्रेनिंग असं ते आणि डे केअर अशी त्यांच्या सर्व्हिसेस आहेत. सो ती त्याला पण जॉईन झाली आहे. म्हणजे वर्क टुगेदर. प्रोफेशनली ॲक्टिंग करायचं हे मला मी म्हटलं तसं मला आवड होती शाळेपासूनची. पण पूर्वी ते असं होतं ना की चांगल्या बायका मुलींनी नाटकात कामं करायची नाही. ते माझ्या आईचं अगदी ठरलेलं होतं. म्हणजे मी मला सांगितलेलं होतं की ते काही पुरुषोत्तमपर्यंत वगैरे ठीक आहे युथ फेस्टिवल, पण करिअर करायचं नाही. तर मला वाईट वाटलं. तर पण म्हटलं ठीक आहे. मग मी म्हणून मी MA केलं. आणि त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये शिकवायला पण होते. आणि शिकवता मग नंतर म्हणजे किशोर कॉम्सचं काही कळल्यानंतर मला त्यांनी आपली मदत केली म्हणून मी MBA केलं. आणि
आणि मग मुलाच्या जन्माच्या वेळेला मी ते सोडलं जॉब. पण आणि मग त्याच्यानंतर मुलाच्या जन्मानंतर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला फार काही लगेच करता येत नाही मुलाच्या जन्मानंतर. सो पण मला पण काय स्वस्त बसायचं नाही, एवढं घरात नुसतं बसून काय करायचं. मग मी ड्रॉइंगचा क्लास जॉईन केला. आठवड्यातनं 2 दिवस 1-1 तास मी ड्रॉइंगच्या सरांकडे जायची भिडे म्हणून. आणि असं जवळजवळ 10 वर्ष केलं मी. आणि माझे जवळजवळ 70-80 पेंटिंग्स तेवढ्याच्या तयार झाली. त्याच्यामध्ये पेन्सिल, चारकोल, पावडर या सगळ्या मीडियममध्ये केली. आणि त्याच्यातल्या 6 एक्झिबिशन्स भरवली. हां, आता 1997 साली, सॉरी 1997 साली चिंतामणी प्रोडक्शनचं ज्या लता नार्वेकर आहेत मुंबईच्या, तर त्या मोहन आकाशे आणि स्वाती चिटणीस त्या नाटक करत होत्या. तर त्याच्यामध्ये एक रोल होता महत्त्वाचा. तर मला त्यांचा फोन आला, त्यांनी स्वतः फोन केला की कारण मी तोपर्यंत नाटक वगैरे काम करणं बंद केलं खरं. पण कुठून त्यांना असं वाटतं कोणाचं त्यांनी मला डायरेक्ट फोन केला की असं आहे, प्रोफेशनल नाटक आहे, तुम्ही करणार का. मला मोहन आकाशे सर आणि स्वाती चिटणीस म्हणजे काही सांगतात ते सावरणे नाटक खूप त्यावेळेला गाजलं ते. मी त्याचे जवळ 25 प्रयोग मी केले, पण माझ्यानंतर अजून एकीने केले. कारण तेव्हा मुलांच्या शाळा पिळा होत्या, मला दौरे जमायचे नाही. तरी मी मुंबई, नाशिक सगळीकडे प्रयोग करून झाले. पण मग कोकण दौरा वगैरे मला जमेना. सो नंतर मग मी ते बंद केलं. माझं सध्या ते पॉडकास्ट शूट चालू आहे ना, रोज अखंड बोलायला लागतं. रसिका मोहिनी संस्थेतर्फे आता त्यांनी वेगवेगळे पॉडकास्ट सुरू केले यूट्यूबला असतात. शेअर द लिंक. MBA फायनान्स. गरज होती ना, लग्न कोणाशी केलं, पण माझं गणित चांगलं होतं. ओके. सो माझं पहिलं नाटक व्यावसायिक सावरणे. त्याच्यानंतर संगीत ययाती आणि देवयानी नाटक रमेश भाटकरला घेऊन पुण्याची एक संस्था करत होते. सो त्यांनी मला त्याच्याकरता मेनरोल करता विचारलं देवयानीच्या. तर तो पण मी केला. आणि माधव वझेंसारखे डायरेक्टर होते त्याच्या नाटकाला. मला पिंपरीला तिथे झाला त्याचा चालू होता ना त्याच्यामध्ये. आणि ययातीचं काम रमेश भाटकरने केलं, मी देवयानी होते. सो त्याचे जवळपास आम्ही तरी 50 प्रयोग केले त्यावेळेला. संगीत. आणि मग त्यावेळेला काय झालं, हे नाटक जोडीदार नावाचा सिनेमा आला माझ्याकडे कुमार सोनूचा, तो पण मी केला. असं एका वेळेला सगळं चालू होतं. त्याच्यामध्ये दिलीप गुणाजी, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी, मी आणि रमेश भाटकर असं मी त्याच्यामध्ये होतो. ते सगळे ऍक्टर्स होते. सगळ्यांना ऐकू येत आहे ना. हे सगळं म्हणजे माझं आता मी माझी संस्था मी जी सुरू केली ना त्याच्याबद्दल सांगते का केली ते. रसिका मोहिनी म्हणून माझी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस मी 2002 मध्ये चालू केलं. त्याच्या मागचं कारण असं झालं की ते सगळं मी करत असताना आय वॉज देअर ओनली ॲज अन ॲक्टर. आणि ॲक्टर म्हटल्यानंतर तुम्हाला फारसा स्कोप नसतो, कुठे सेल असतो की हे असं पाहिजे तसं पाहिजे, क्वालिटी वाईज आपण काही करू शकत नाही, जे असं ते ॲक्सेप्ट करायला लागतं. पण मला ते कुठेतरी खटकायचं की अरे एवढं चांगलं प्रोडक्शन असताना आपण वापरावेच का करतोय प्रत्येक गोष्टीमध्ये, कॉस्ट्युम्स असतील, प्रॉपर्टी असेल, मला ते आवडायचं नाही. मग मी काय करायला सुरुवात केली, एकदा झाल्यावर मी पुण्यात जेवढी नाटकं यायची त्या सगळ्या नाटकांना मी जायची. नाही सांगताय ना,
नाटकं बघायला जायची, त्यात कंटेंट असेल, नेपथ्य असेल, प्रॉपर्टी असेल सगळं. आणि नाटक संपल्यानंतर मी नटांना किंवा निर्मात्याला भेटायची नाही, मी मॅनेजरला भेटायची. आणि मग ते नाटकाचं सामान कुठे ठेवतात, सेट कुठे तयार करतात, तो कसा ठेवतात, मेंटेन कसं करतात, त्याची टोटल मॅनेजमेंट कशी करतात, हे सगळं मी 2 वर्ष अभ्यास केला. आणि मग फायनली 2002 मध्ये माझी रसिका मोहिनी नावाची नाट्यसंस्था व्यावसायिक सुरू केली. रसिका मोहिनीच्या अंडर 10 नाटक आतापर्यंत प्रोड्यूस केलेले. त्याच्यामध्ये मेजर म्हणजे पहिलं जे होतं ते लेकुरे उदंड झाले, चिरंजीव वाईस, सुबोध भावे त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक. त्याच्यामध्ये बाकी सगळे पुण्यातले कलाकार होते आणि मी आणि सुबोध भावे असं मेन रोलमध्ये होतो. म्हणजे तेव्हापासून त्यांच्या ॲक्च्युली व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली. आणि मग त्याचे आम्ही 50चे पण प्रयोग केले. त्याच्यानंतरचं चिरंजीव वाईस, युट्यूबला आहे. त्याचे 600च्या वर केले आम्ही प्रयोग, 600च्या वर प्रयोग केले. आणि त्या नाटकाला आणि सगळ्या कलाकारांना भरपूर अवॉर्ड्स मिळाले. मग ते झी असेल, मोठा सन्मान असेल, सगळे मिळाले. हो, अमेरिकन वाईफ. ते मोहन वाघ जे होते चंद्रलेखाचे, तर त्यांच्या बरोबर कोलॅबरेशनमध्ये आम्ही ते केलं. म्हणजे त्यांचं नाव त्यांनी रसिका मोहिनी माफ ओलांडण्याचा जो सेरेमनी असतो ते तिने काय केलं ते सांगितलं. तो नाटकातला आहे. हो हो, ती नाटकामध्ये ती अमेरिकन आहे, तिला भारतीय हे परंपरा किंवा हे थोड्याशा तिने पाहिलेल्या आहेत पण माहिती नाही आहे फार. मग ती सासू तिची येणार असते घरी, मग तिचं स्वागत करायला तिला माप ओलांडायला ती ठेवते तिथे. ती सासू विधवा असते, तर मग ते घरी आलेले एक जण म्हणतात विधवा बायकांना हे द्यायचं नसतं माप ओलांडायला. तर मग विधवा बायकांना तिथपासून तिच्या डोक्यात असतं की विधवा झाली म्हणून काय झालं, माप ओलांडायला काय प्रॉब्लेम, असं तो तिचा विचार. पण एनिवेज, पण मोहन वाघांमुळे खरं हे नाटक आमचं खूप व्यवस्थित चाललं. आणि मोहन वाघांनी त्यांच्या सगळ्या चांगल्या तारखा मुंबईतल्या वगैरे आम्हाला दिल्या. सो आणि त्याचा एक छोटासा किस्सा सांगते बघा. मोहन वाघांना भेटायला इकडनं मी, दिलीप कोल्हटकर डायरेक्टर नाटकाचे, आणि मनोरंजनचे मोहन कुलकर्णी असे आम्ही गेलो होतो. वाटेत मला दिलीप कोल्हटकर म्हणाले की मोहन वाघ जरा तिरसट आहे बरं का, ते जरा उद्धटसारखं बोलतील पण लक्ष देऊ नको. म्हणलं ठीक आहे, मला काय नथिंग टू लूज. म्हणे नाही, त्यांना जर आपण पटलो तर ते आपल्याला चहा बनवते. हां, आणि जर एकदमच त्यांना प्रोजेक्ट आवडलं सगळं तर चहाबरोबर खारी पण येतात. आणि आनंद वाटतो सांगायला, आम्हाला चहा आणि खारी. आणि पुढची नाटकांची नावं सांगा आपण आणि पुढे जाऊया सिनेमांकडे. हो, त्याच्यानंतर मग बरीच झाली. मग टिटवाळा पास झालं, चिकरे मुखवटे, रहस्यमयवाली जन्मरहस्य होतं ते स्किझोफ्रेनियावर होतं नाटक. आणि अमिताभ कोपकर होते त्याच्यामध्ये मेन रोलमध्ये. ब्लाइंड गेम रत्नाकर मतकरींचं होतं. ब्लाइंड गेम वॉज बेस्ड ऑन वेट अँड तुम्ही सगळ्यांनी वेट अँड ला नक्की पाहिला असेल. त्याच्यावर बेस्ड सुंदर होतं, छान होतं नाटक ते पण. आणि आता सगळी लेटेस्ट प्रोडक्शन अमेरिकन अल्बम आहे ते, त्याच्या आमच्यात त्याच्यात 55 प्रयोग झालेले आहेत. छान होते पण वेगळं नाटक आहे ते. तू पाहिलंस का? त्याच्यात मेसेज असा आहे की अमेरिकेत राहिलेलं जे कुटुंब आहे त्याची वाढलेली मुलगी ती नाकारत असते भारताला, आणि भारतातून तिचं कसं बदलतं आणि हाऊ शी स्टार्ट्स लाईकिंग इंडिया. छान मेसेज आहे त्याच्यामध्ये, खूप छान मेसेज. आता आपण सिनेमांकडे वळूया. तुझ्या लेखनाकडे नंतर जाऊ तुला कविता सांगा.
सिनेमा मी केले, म्हणजे माझ्याच प्रोडक्शनचं होत असं कधी कधी. त्याला मला ऑस्ट्रेलियाच्या सिडनीच्या काय ते फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड मिळाला. यूट्यूबला आहे. रविराज किल्लेदारची भूमिका करणारा तुझा हिरो होता. त्याचं काय नाव आहे? हिरोचं नाव काय? त्याच्यात तिघं मेन रोलमध्ये बरेच होते. प्रशांत आमले होते, गिरीश परदेशी, मोहन आगाशे, अगं आता रविराज किल्लेदारचं काम तो या होता तेव्हा ना. चला पुढे जाऊया. आणि शॉर्ट फिल्म्स केलेल्या हां, शॉर्ट फिल्म्स मी वैशाख नावाची शॉर्ट फिल्म केली माझ्या बॅनरच्या अंडर. शॉर्ट फिल्म बाकीच्या खूप केल्या, म्हणजे वैशाखची थीम अशी आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा पण विषय त्याच्यामध्ये घेतला होता. आणि त्याच्यातनं महिला स्त्रियांचं सबलीकरण, म्हणजे जेव्हा एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा तो त्या कुटुंबाचं काय होईल याचा विचार सहसा केला जात नाही. आपली बायको, आपली मुलं आहेत, त्यांचं पुढे काय होईल याचा न विचार करता अनेकदा आत्महत्या करतात. पण मागे राहिलेले जे लोक असतात तर ते कशा पद्धतीने नंतर स्ट्रगल करतात. म्हणजे मेन सिनेमा त्याच्यावर आहे की नंतर ती कशी उभी राहते दोन्ही मुलांना आणि शेवटी गावामध्ये जाऊन ती महिलांचं सबलीकरण करते की सावकाराचा पाश, नंतर ह्याच्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या आपल्या योजना त्याची माहिती करून देणं आणि त्याचं ती करते सगळं. ती थोडक्यात महिला सबलीकरणाचं त्यातून काम किती छान. त्यालाही आम्हाला आला होतं शॉर्ट फिल्मला. आता आगामी प्रोजेक्ट्स तुझे काय नवीन येणार काय? आता एका नवीन चांगल्या नाटकाच्या शोधात आहे मी. एक शॉर्ट फिल्मचा विषय डोक्यात आहे आणि बघू आता कसं कसं जमतं. आणि आता हो, डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट खूप झाले, मला ती आधीच काढायला लागेल ॲक्च्युली. आता आमची सूर शोधताना म्हणून पण फिल्म आली आहे यूट्यूबला, सूर शोधताना. हां, ती पण विमेन एम्पॉवरमेंटवरच आहे की ती सुखवस्तू घरातली बाई आहे आणि नवऱ्याकडनं तिला उपेक्षा आहे, सतत अपमान होत असतात आणि ती स्वतः अत्यंत उत्कृष्ट कलाकार आहे आणि त्याच्यातनं ती कशी उभी राहते. सगळे खूप खडक असे सगळेच आवड मोठे कुठलंच लहान कमी जास्त नसतं, पण क्लोज टू युअर हार्ट ही एक आवड आहे. त्याचे 5-10 वर्षे मला वेगवेगळ्या विषयांचे ते तुझ्याशीच मला आता रिसेंटली उत्कृष्ट अभिनेत्रीचा बालगंधर्व पुरस्कार मिळाला. नंतर आषाढ काव्य संग्रहालयाचे 15 पुरस्कार मिळाले. त्याच्या 2 महत्त्वाचे म्हणजे नामदेव ढसाळ पुरस्कार मराठी साहित्य मंडळाचा आणि दुसरा महादेवी वर्मा अवॉर्ड तो त्यातल्या हिंदी कवितांना मिळाला. आणि तुमच्याकडे हिंदी कविता त्याची एक नक्की वाचील. हां, आणि बाकी नाट्य परिषदेचे भरपूर अवॉर्ड्स मिळाले. शांता आपटे पुरस्कार, यशवंत दत्त पुरस्कार, खूप आहे माझा आठवते. असं मला असं वाटतं की आता या टप्प्यावर सामाजिक कार्य तर तुम्ही ऐकलं आम्ही तुझं बरंच, त्याच्यात तुझ्या मोठी सामाजिक कार्यामध्ये एक विशेष तुझं तुला कारण खूप काम करतेस, म्हणजे असं नाही आहे की थांबली आहे करायचं. सो आत्ता सध्याच्या त्याची एक छोटीशी बॅकग्राऊंड मी सांगते. मी म्हटलं तसं मी कॉलेज आणि युनिव्हर्सिटीत असताना इंग्लिश हा जो माझा सब्जेक्ट होता तर त्याच्याकरता सुलभा सबनीस नावाच्या मॅडम होत्या आणि त्या मला शिकवायच्या आणि शी वॉज ब्रिलियंट. म्हणजे त्या ऑर्डनरी लेक्चर म्हणून अमेरिकेत इंग्लंडला सगळीकडे जाऊन यायच्या आणि त्या आम्हाला शिकवायला होत्या BA आणि नंतर युनिव्हर्सिटी MA पर्यंत. तर जेव्हा मी त्यांची गाडी होते कारण मी BA पण केले, मग त्यांनीच मला सांगितलं की MA तू युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घे. आणि ते झाल्यावर मग त्यांनीच मला सांगितलं की तू काही दिवस शिकव वगैरे म्हणून. त्या आणि अनफॉर्च्युनेटली त्या एकट्याच होत्या, म्हणजे त्यांनी लग्नही केलेलं नव्हतं आणि बाय द टाईम आय गॉट मॅरिड शी वॉज 70+ समथिंग. आणि
त्या एकट्या राहत होत्या, मग त्या आकाशवाणी सुसरोडचं जे आहे तिथे शिफ्ट झालेल्या होत्या आणि त्यांना आजारी पडायच्या, त्यांचं इतर काही बँकेची कामं असतील, कोणी ना. सो आय वॉज लुकिंग आफ्टर हर. आय वॉज हर लिगल गार्डियन फॉर 15 years. आणि सगळेच कामं मी त्यांची करायची. आणि मग त्यांनी एकदा त्यांचं बिल केलं आणि बिलमध्ये सगळी त्यांची बँकेतली रक्कम काय असेल प्रॉपर्टीवर सगळं माझ्या नावाने केलं. सो मी म्हणलं मी पैशाला कुठला हातही दाबला त्याच्या, पण म्हणलं तुमची जिथे इच्छा असेल तिथे आपण ते डोनेट करू. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की निडी होम्स म्हणजे ओल्ड पीपल होम्स म्हणा, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स आणि निडीचे जे लोक असतात त्यांना आपण देणगी द्यायची. त्या आत्तापर्यंत त्या अनफॉर्च्युनेटली 21च्या कोविडमध्ये गेल्या दुसऱ्या लागेल. At that time she was 93. She was in Chaitanya Mental Hospital आणि she had her life आणि सगळं व्यवस्थित केलेलं होतं. पण ते त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की being not in legal म्हणजे काय म्हणतात ब्लड रिलेशन नाही ना. सो आय टू गो टू द कोर्ट ॲज अन म्हणजे मला तिथे तुम्हाला तर माहिती असेल. सो तिथनं मग मी ते एक्झिक्युटर्स हे करून घेतलं, सगळं प्रोव्हाइड करून घेतलं आणि त्यालाच बरीच वेळ लागला पुन्हा. ते सगळं होस्तवर मग त्यांचं सगळं आता या मार्चमध्ये त्याचा फ्लॅट ॲक्च्युली आम्ही मिळतो आणि ती जी सगळी रक्कम आहे ती मग आम्ही आता पुण्याची सावली संस्था असेल किंवा ते नरेगावातले टॉयलेट्स असतील, चंद्रकांत दरोडे हायस्कूल लॉ कॉलेज रोडवरचं, तिथे आम्ही 7 ई-लर्निंग कोर्स दिले. त्याच्यानंतर मधुरभाव म्हणून जे ओल्ड एज आहे ना, तर त्यांना ICU युनिट 25 लाखाचं दिलं आम्ही. सोलापूरला आहे ना, अंजली देशपांडे. त्याच्यानंतर सांगोल्याला एक आपुलकी प्रतिष्ठान म्हणून आहे, तर त्यांना 7 लाखाची देणगी दिली. नाशिकला वात्सल्य प्रतिष्ठान आहे, त्यांना पण काही मदत केली. म्हणजे थोडक्यात त्याचा विनिमय सगळा व्यवस्थित करायसाठी खूप मोठी गोष्ट आहे की एका टीचरचं प्रॉपर्टी सगळीकडे व्यवस्थित ती व्यवस्थित पोहोचवता आली. आता एक शेवटचा आपला पर्व जे आहे त्याच्यामध्ये ती तिच्या काही पोएट्स, विशाखा तिचा काव्य आषाढ, त्याला आषाढ या काव्यसंग्रहाला 15 बक्षिसं मिळाली. 3 भाषेमध्ये कविता आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. त्यातल्या हिंदी आणि मराठी हिंदीला म्हटलं एक तरी कविता आम्हाला ऐकू. कवितेचं नाव आहे समोरचं घर. समोरच्या घराची दारखिडक्या अचानक बंद झाली. समोरच्या घराची दारखिडक्या अचानक बंद झाली. कुलूप ठोकून मंडळी निघून गेली. पण पडवीतली कामवाली म्हातारी मात्र तिथेच राहिली. आम्ही माणुसकी दाखवून तिला जेव खाऊ घातली. मग ती रोजच यायची, खाऊन पिऊन निघून जायची. एक दिवस त्यांचं पुत्रही ती घेऊन आली. आम्ही भूत दया दाखवून त्याला ती भाकरी दिली. आता न चुकता ते आमच्याकडे येतात. हक्काने दोघंही खातात पितात, पण राखण मात्र समोरच्या घराचीच करतात. म्हणजे वृत्ती असते ना, त्याच्यावरच आहे ते. एक हिंदी कविता देते. या हिंदी कवितेचं म्हणजे माझ्या ज्या सगळ्या हिंदी कविता आहेत ना, त्याचं एक वैशिष्ट्य सांगते फक्त 2 मिनिटात. जेव्हा केव्हा ह्याच्यातली प्रत्येक हिंदी कविता ही मला रात्री 2:30 ते 3 मध्ये सुचलेली आहे. दॅट इज समथिंग डिफरंट विच आय हॅवंट अंडरस्टूड टिल नाव. मला काय होतं मला कळते, पण माझं उर्दू पण काय फार चांगलं नव्हतं. पण आता जी कविता आहे ना त्याच्यात फक्त उर्दू शब्द आहेत, दुसरं काही नाही. आणि मला माहिती आहे आमच्या शेजारी म्हणजे रूमच्या शेजारी स्टडी रूम आहे. मी कधीतरी 2:30 उठून तिकडे जाते म्हणजे अजूनही ॲक्च्युली. सबंध मी कविता एक हाती घेऊन काढते आणि जाऊन परत झोपते.
दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं माझंच हस्ताक्षर असतं, कविता पण ती लिहिलेलीच असते, पण मला आठवतच नाही मी कधी लिहिली. आणि इट हॅपन्स एव्हरी टाईम, फक्त हिंदी कवितांच्या बाबतीत. आय डोंट नो. एनिवे, सबकॉन्शियस. कवितेचं नाव आहे जिंदगी. आता ही संपूर्ण उर्दू आहे म्हणून मी मुद्दा वाचते. दुनिया की इस रफ्तार में हर कोई चाहता है अपना एक मुकम्मल जहान. दुनिया की इस रफ्तार में हर कोई चाहता है अपना एक मुकम्मल जहान. ख्वाहिशें हैं बेशुमार और हसरतें हैं अनगिनत. ख्वाहिशें हैं बेशुमार और हसरतें हैं अनगिनत. फिर भी महसूस होता है क्यों हर किसी को जिंदगी का कोई अधूरापन. काफिले चलते हैं तमन्नाओं के, काफिले चलते हैं तमन्नाओं के और जनाजे निकलते हैं अरमानों के. काफिले चलते हैं तमन्नाओं के और जनाजे निकलते हैं अरमानों के. धड़कते दिल के अरमान जब टकराते हैं रिश्तों की तहजीब पर. धड़कते दिल के अरमान जब टकराते हैं रिश्तों की तहजीब पर. पत्थर बनकर लौट आते हैं अपनी ही सुनी दहलीज पर. उन्हीं पत्थरों के साए से लिपटकर रो लेती है मुस्कुराहटें और तबस्सुम. उन्हीं पत्थरों के साए से लिपटकर रो लेती है मुस्कुराहटें और तबस्सुम. फिर भी संभल लेता है कुछ देर बाद अपने आप को हर इंसान. तजुर्बों के सहारे नई उम्मीदें और तरन्नुम के साथ. ख्वाहिशें नहीं, मुस्कुराहटें नहीं. ख्वाहिशें नहीं, मुस्कुराहटें नहीं. यारो इसी का नाम है जिंदगी. यारो इसी का नाम है जिंदगी. आता इंग्लिश कविता घेते, त्याची बॅकग्राऊंड थोडक्यात सांगते. आम्ही बेळगावला एका लग्नाला चाललो होतो आमच्या नात्यातल्या, आणि मला जाताना असं कळलं होतं की त्याचे नवरा नवरी आहे ते KG पासून एकमेकांच्या प्रेमात होते. आता ते काय प्रेम करत होते आय डोंट नो. आणि ते खरोखरच आहे, नवीन कपल आणि छान होते ते. आणि मग परत येताना गाडीत मला ही कविता सुचली. ते गाडीत लिहिता पण येईना, पण मी असंच कसं तरी ते खरवडत राहील. हो आणि मोठी कविता सुचली ती थोडीशी. इनोसन्स, कवितेचं नाव आहे इनोसन्स. I was too young to understand it. I was too young to understand it. Why my heart beats so fast when I saw you walking through my lane. सगळ्यांच्या बाबतीत कधीतरी झालं असं ते. Days passed by and still it amused me. Days passed by and still it amused me. Why I wanted you to talk to me. All of a sudden, you just vanished. All of a sudden, you just vanished. But though you were physically absent, in my mind, you were always present. This puzzled me. This puzzled me, I thought and thought, then asked my mom. This puzzled me, I thought and thought, then asked my mom. She just nodded and brushed it off. Finally, after a few years again, I saw you passing through my lane. Finally, after a few years again, I saw you passing through my lane. I was completely mesmerized by your presence. You were not aware of me there. You were not aware of me there, and I had no courage to talk to you then. Neither you knew me, nor did we talk. Neither you knew me, nor did we talk. Yet, I got all the answers of my doubts. I don't know where you are now. I don't know where you are now, but thank you for making me understand meaning of love. Thank you for making me understand. याच्यामध्ये बॅकग्राऊंड अशी आहे की रियायती दरम्यान जरा माहिती असेल सगळ्यांना नाटक. तर ययातीचं आणि देवानीचं लग्न झालेलं आहे, तर त्याची पहिली रात्र आहे आणि तिने शर्मिष्ठेला आपली दासी म्हणून तिथे आणलेला आहे. आणि तो जो तिचा अभिमान आहे आणि दासीबद्दलचं तिची काय ईर्ष्या किंवा
राग तो सगळा आणि कच्यावर तिचं प्रेम आहे पण कच्याने तिचं प्रेम ॲक्सेप्ट केलेलं नाही त्याचाही तिला राग आहे तेव्हा तिला सो तो सगळा राग त्या पॅसेजमधून त्याचा व्यक्त होते म्हणजे कचदेवांवर तुझं प्रेम होतं होतं पण आता ते प्रेम मी माझ्या मनातून माझ्या अंतःकरणातून कसपटासारखं दूर फेकून दिले समजलेस आणि तुझ्याविषयी त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या प्रेमाचं रूपांतर प्रेमात होऊ नये म्हणून तुला ही जन्माची दासी करून मी प्रतिष्ठान घेऊन आले जे भाग्य माझ्या नशिबी नाही ते तुझ्या भाग्य ते कसला आहे त्या कसे ते मोठे फार फार मोठे पण आकाशातले फुलं पृथ्वीवर मांडता येत नाही स्वतःच्या विचारात आणि जगाच्या कल्याणात मग्न होत राहणारी ही माणसं नवरे म्हणून निवडणारे असलेल्या भाग्याने पुढे केलेला माझा हात झिडकारून त्या ऋषीपुत्रांनी माझ्यावर मोठा अनुग्रहच केला दारिद्र्याच्या विषामध्ये परमार्थाचा मध मिसळला म्हणजे त्याचे पोट उचकर लागतात हे खरं पण अखेरी ते विष मनात आणि शरीरात चढत जाणार दारिद्र्याच्या आणि अवहेलनेच्या भट्टी मन क्षणाक्षणानं जाणार माझे बाबा एवढे दानवांचे राजू त्रैलोक्यालाही वद्य असलेले तपस्वी बृहस्पतीलाही मत्सर वाटावा असे विद्यावंत त्यांच्या एकुलता एक लाडक्या मुलीचा अपमान करायला त्या वरिष्ठ राज्यकन्येला 100 हिकत वाटली नाही नवऱ्याला हातात कटोरा घेऊन भीक मागावी आणि अज्ञानानं त्याचं पालन पोषण करण्याचा उदार भाव आणावा ही परंपरा कुणीतरी तोडली पाहिजे मी तोडलेली कचदेवासारख्या महापुरुषाला देखील देवयांत्रीच्या सौंदर्यापेक्षा शर्मिष्ठेच्या अलंकारांचा मोह अधिक झाला असेल धर्मत्री माणसाचा संसार साजरा करण्यात नसणारे सुख आणि कोणतं ते भाग्य हे जे मी आज कळले प्रतिष्ठानच्या राजवाड्यात ययाती महाराजांच्या सहवासात स्वर्गीय ऐश्वर्याचं सोनेरी कमळ माझ्या पोटाने पापडी पापडीत उमटते हे खरं भाग्य As you all know, की आज आपण भाग्यश्री ताई जी आपण आज इनरविल भूषण पुरस्कार देणार आहोत. हे आमचं खरंच सौभाग्य आहे की आम्हाला तुम्हाला हे पुरस्कार देण्यामध्ये मी सगळी महत्त्वाचा खूप 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 प्राऊड फील होत आहे. सो आय रिक्वेस्ट आवर एडिटर ISO Dr. Swati Deshmukh to please come forward. First we need the citation. We request ma'am to please be seated. Friends, we are giving them her a citation. I request our ISO Dr. Swati Deshmukh to please read the citation. माध्यमातून दर्जेदार निर्मिती केली आहे. 30 पेक्षा अधिक व्यावसायिक व संगीत नाटकांचे 2500हून अधिक प्रयोग, 20 पेक्षा अधिक चित्रपटात काम, तसेच विविध शॉर्ट फिल्म्स, सिरियल्स तसेच कला क्षेत्रात केलेल्या कलात्मक कामाचा विविध माध्यमातून प्रभाव दिसतो. अभिनयासोबतच त्यांनी आषाढ या त्रैभाषिक काव्यसंग्रहातून साहित्यिक म्हणूनही आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. त्यांनी काढलेली 70हून अधिक चित्रे विविध कला प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित झाली असून त्यातही त्यांच्या सृजनशीलतेचा आगळा वेगळा ठसा उमटलेला आहे. आजवर त्यांना 200हून अधिक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अप्पासाहेब कामणकर, शांता आपटे, बालगंधर्व, नाट्यभूषण, तेजस्विनी, आदिशक्ती, जीवनस्पर्श, यशवंत दत्त स्मृती, सरस्वती साहित्यरत्न, काव्यप्रतिभा,
नाट्यगौरव, चक्रधर वाङ्मय पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांच्या यादीतून त्यांच्या कार्याची व्याप्ती अधोरेखित होती. त्यांनी समाजसेवा सुद्धा तेवढ्याच समर्पणाने केली आहे. शाळेकरता ई-लर्निंग संच, बोर्ड, शौचालय उभारणी, कन्याशाळा तसेच वृद्धाश्रमांना देणगी, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात सौर ऊर्जेचे पॅनल्स, मुलींसाठी शालेय वाहतूक, कलाकारांना मदत या सर्व उपक्रमांमधून त्यांनी समाजाविषयीची असलेली बांधिलकी अधोरेखित होते. भरतनाट्य संशोधन मंदिराच्या उपाध्यक्षा, नाट्य निर्माता संघाच्या माजी अध्यक्षा, संस्कार भारतीच्या माजी उपाध्यक्षा, किशोर फर्म्सच्या डायरेक्टर आणि रोटरी क्लब हिल साईडच्या मानद सदस्य अशा विविध संस्थांमधून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे. सृजन ही तिची ओळख, संवेदन ही तिची भाषा, कर्तृत्व हे तिचं अस्त्र आणि समाजसेवा हे तिचं ध्येय अशा भाग्यश्री देसाई यांना इनरव्हील क्लब ऑफ न्यूली प्राईड तर्फे इनरव्हील भूषण हा पुरस्कार देताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो आहे. या कला क्षेत्रातील एक सन्माननीय व्यक्तिमत्व तर आहेतच, तसेच घर, व्यवसाय आणि अनेक क्षेत्रात मुसाफिरी करून अनेक महिलांसाठी त्या एक प्रेरणादायी आदर्श ठरल्या आहेत. धन्यवाद. डॉक्टर आशा देशपांडे, डिस्ट्रिक्ट चेअरमॅन, डॉक्टर कमलजीत कौर दुल्लर, क्लब प्रेसिडेंट, पीपी आरती मुळे, क्लब प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, आणि ॲडव्होकेट दीपाली जाधव, क्लब सेक्रेटरी. थँक यू सो मच. Manseji and our club project coordinator, past president Aarti Mudeji, to please come forward and to please grace Bhagyashri ji with her Innerville Bhushan Puraskar. काढून घ्या त्याला फिरून
कुर्सी पे खड़ा रह के निकालो सवाल क्या पापा मैं करते तो देखा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.